नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सुरुवातीला खलबत्त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा घरगुती काळं तिखट किंवा लाल तिखट घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार, आणि पाव चमचा हळद, 1 चमचा धन पावडर, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे। आणि आता याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये। तुम्ही हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलं तरी चालेल, फक्त वाटण थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं, चव खूप छान येते। आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल। आणि हे पहा, या पद्धतीने असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। तर आता वाटीमध्ये आपण 2 अंडी फोडून घेऊया। तर तुम्हाला इथे जास्त जर भुर्जी बनवायची असेल तर तुम्ही वाटणाचं प्रमाणही वाढवू शकता आणि अंडीही वाढवू शकता। तर अंडी फोडून आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण वाटण करत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं। आणि आता अंडी छान अशी फेटून घेऊयात आपण। हे पहा, या पद्धतीने एकजीव करून घ्यायची। आणि आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, 1 ते 1.5 चमचा। आणि तेल छान असं गरम झालं की आता वरून ही अंडी टाकून घ्यायची फेटून घेतलेली, आणि छान असं आता मिक्स करून घ्यायचं। हे पहा, या पद्धतीने भुर्जी करतो त्या पद्धतीने असं करून घ्यायचं। हे पहा, छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण वरून वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे। या वाटणामुळे आपल्या या भुर्जीला चव खूप छान येते, खूप चव लागते। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने ही चमचमीत पटकन होणारी भुर्जी आपली बनवून तयार होते। यामध्ये आवडीनुसार थोडंसं इथे तुम्ही पाणीही टाकू शकता। तरी ती मी असं कोरडी बनवलेली आहे। तर काढून घेऊयात। पावाबरोबर किंवा ब्रेडबरोबर, चपातीबरोबर खायला खूप चविष्ट लागते। थोड्या वेगळ्या पद्धतीने नक्की करून पहा। ताजं वाटण असल्यामुळे आपल्या भुर्जीला चव खूप छान येते आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तर नक्की करून पहा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका।